मुंबईत आपल्याला माहिती की बऱ्याच एजन्सी आहेत असा एक सर्वसाधारण समज आहे परंतु प्रामुख्याने मुंबईमध्ये जे सिव्हिक इश्यूज आहेत, ज्या सिव्हिक अम्युनिटीज आहेत ते देण्याची जबाबदारी प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेची. परंतु जेव्हा अशा प्रकारचे मोठे मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असतात त्यावेळेला मुंबई पालिकेचा कारभार हा स्वतःचाच इतका मोठा असतो की अनेक वेळा त्यांच्या स्वतःच्या कामांमधून ह्या गोष्टी करताना तेवढा फोकस होऊ शकत नाही. आणि त्यामुळे MMRDA सारखी जी स्वतंत्र यंत्रणा ज्याला सिव्हिक बॉडी म्हणून इतर कुठल्या जबाबदाऱ्या नाही आहेत त्यांनी या इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष केंद्रित करणं हे एक नॅचरल डेव्हलपमेंट होती आपल्या शहराच्या बाबतीमध्ये. आणि 2003 पासून MMRDA जी मुळात प्लॅनिंग बॉडी होती, पूर्ण रिजनचं प्लॅनिंग त्यांच्याद्वारे व्हायचं, त्यांनी या अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये व्हेंचर केलं. आणि जे मोठे प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये रस्त्यांचे प्रोजेक्ट होते, ह्याला एक मुंबई अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणजे रस्त्यांची कामे दिसताना तुम्हाला आयसोलेटेड दिसतात परंतु ती तशी नसतात. तो एका मास्टर प्लॅनचा तो भाग असतो. आणि मग जसजसं बजेट अवेलेबल होतं, जसजसे तिथले लोकल इश्यूज संपतात त्याप्रमाणे हे रस्त्यांची कामं घेतली जातात. आणि सुरुवातीला ही रस्त्यांची कामं केली, त्याच्यानंतर मग आता आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट, कारण रस्त्यांचा सतत विस्तार करूनही काही मुंबईतला ट्रान्सपोर्टेशनचा प्रश्न सुटत नाही, असलेलं पब्लिक ट्रान्सपोर्ट अपुरं पडतं. त्यामुळे मग मेट्रो किंवा मोनोरेल प्रकल्प MMRDA हाती घेतले. मुंबईमध्ये प्रकल्प करत असताना सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे ती जागेची. मुंबईचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे की दिस इज अन आयलंड सिटी आणि चिंचोळा निमुळता असा हा भूप्रदेश आहे ज्याच्यामध्ये नॉर्थ आणि साऊथ या डिरेक्शनने 2 रेल्वेचे ट्रॅक्स जातात, 3 रादर. आणि त्याच्यामुळे आपल्याला क्रॉसिंग करणं हे फार अवघड पडतं कुठल्याही ठिकाणी. रेल्वेने आपल्याला इतकी वर्ष 150 वर्ष भरपूर सेवा दिलेली आहे, परंतु आता त्याच्यापुढे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करत असताना सगळ्यात पहिली अडचण येते ती जागेची. कारण ज्या जागा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी रिझर्व्ड असतात त्याच जागांवर मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण आणि घरं झालेली आहेत. आणि तोही एका कदाचित पॉलिसी फेल्युअरचा भाग आहे, कारण तेवढं त्या सेक्टरसाठी पुरेशी घरं आपण निर्माण करू शकलेलं नाही. त्यामुळेच नॅचरली लोक, कारण हौसेने कोणी झोपडीमध्ये राहत नाही आणि त्यामुळे त्या अतिक्रमण होऊन झोपड्या झालेल्या आहेत. अशा वेळेला इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टही कम्प्लीट करायचं आहे पण लोकांना डिझाऊस करायचं नाही, त्यांना घरातून बाहेर पण काढायचं नाही. अशा परिस्थितीमध्ये ते करत असताना त्यांच्यासाठी घरांची निर्मिती करणं, त्यांना त्या घरांमध्ये त्यांचं पुनर्वसन करणं आणि मग या प्रकल्पासाठीच्या जागा मोकळं करणं हे या प्रकल्पांमधलं सगळ्यात मोठं आव्हान होतं. किंबहुना मी जेव्हा MMRDA जॉईन झाले तेव्हा अनेक म्हणजे रस्त्यांच्या वायडनिंगचे प्रकल्प तर चंद्रशेखर रस्त्यापासूनच मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते. परंतु हे जे मोठे मेगा प्रोजेक्ट होते जिथे मोठ्या प्रमाणावर बेसिकली प्रकल्पग्रस्तांचं स्थलांतर अपेक्षित होतं, ते काही ना काही कारणाने प्रकल्प रखडलेले होते. पॉलिसीज होत्या परंतु प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो आपल्याला करायला. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. दुसरं आव्हान अर्थातच होतं की रेल्वे क्रॉस करावी लागते बहुतेक ठिकाणी कुठलाही रस्ता करताना. आणि त्यामुळं लाईव्ह रेल्वेवरती त्यांचं म्हणजे मुंबईची रोजची घडी न विस्कटता, ती ट्रेन न थांबवता आपल्याला हे सगळे प्रकल्प करायचे. त्यामुळं त्याच्यामध्ये तो एक वेळेचा अडचण. आणि रात्रीच्या वेळेला आम्हाला अनेक वेळेला हे जे ब्रिजेसचं लॉन्चिंग असं ते रात्री करावं लागतं, त्यासाठी वेळा घेणं हा एक दुसरा प्रश्न होता. तिसरा, खाजगी जागांचं संपादन हा एक मोठा विषय असतो. आम्ही शक्यतो प्रयत्न करतो की कमीत कमी जागा लागावी, त्यासाठी अनेक वेळेला डिझाईन्समध्ये चेंज करावे लागतात. कारण जर आपण ओरिजिनल डिझाईन प्रमाणे गेलं तर बरेचसे जागा आपल्याला घ्यावे लागतील आणि मुंबईमध्ये जागेचा किंवा त्याचं मूल्य आहे किंवा लोकांना जागा ते देण्याचीच इच्छा नसते कारण दुसरी जागा पर्यायी जागा मिळत नाही. अशा वेळेला ते एक महत्त्वाचं चॅलेंज असतं की कमीत कमी जागेमध्ये आपण हे प्रकल्प कशा पद्धतीने करू. आणि ही सगळी चॅलेंजेस मग आम्ही ईस्टर्न फ्रीवे केला किंवा सगळे फ्लायओव्हर्स केले मुंबईमध्ये. त्याच्यानंतर म्हणजे जो लालबागचा मोठा फ्लायओव्हर आपण बघितला असेल, सुमननगरला आहे, बर्फीवालाला आहे किंवा मिलनचा सबवेचा होता आणि एअरपोर्टचा रोड होता, मोनोरेल प्रकल्प होता. या सगळ्यामध्ये ही आव्हानं खूप मोठी होती. याशिवाय वेगवेगळ्या परवानग्या लागतात. मुंबई हा असा इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे की ते मोठ्या प्रमाणावर एक ठिकाणी मॅंग्रोव्ज आहेत, फॉरेस्ट एरियाज आहेत. हे सगळे मॅंग्रोव्हचे एरिया प्रोटेक्टेड फॉरेस्ट म्हणून त्यांची नोंद झालेली आहे. त्यामुळे त्या सगळ्या परवानग्या मिळणं. या पूर्ण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर केंद्र शासनाच्या जमिनी आहेत, म्हणजे डिफेन्सची तर खूप मोठी लँड आहे, BPT आहे, पोर्ट ट्रस्ट आहे, सॉल्ट पॅनच्या जागा आहे. आणि ह्या सगळ्यामधून कस्टम्स, सेंट्रल एक्साईज कितीतरी विभाग आहेत, त्यांच्या मोठ्या जागा मुंबईमध्ये आहेत. आणि त्यामुळे त्या अनेक ठिकाणी डिफेन्सची जर जागा घ्यायची असेल तर थेट सेंट्रल कॅबिनेटपर्यंत जावं लागतं. त्यामुळे हे सगळे कोऑर्डिनेशनचे जे प्रश्न आहेत वेगवेगळ्या संस्थांबरोबर आणि तिथे कुठेही न थकता, कारण ही प्रायोरिटी MMRDAची आहे, ती त्या संस्थांची प्रायोरिटी नाही आहे. त्यामुळे न चिडता, न थकता, पेशन्स न सोडता हे सतत डायलॉग करत राहणं आणि हळूहळू मुंगीच्या पावलानं का होईना पण तो प्रकल्प ढकलत नेणं. आणि बहुतेक वेळेला मग क्रिटिसिझम तर असतोच की वेळेत होत नाही, पण त्याची कारणं काही फारशी समजून घेतली जात नाही, पण अर्थात ती समजून घेणं अपेक्षित असतं.
लोकांनाही त्रास होत असतो तो प्रोजेक्ट चालू असताना. अशा वेळेला कमीत कमी त्रास कसा होईल. ट्रॅफिक हा एक मोठा विषय असतो. ट्रॅफिक न थांबवता बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात. ट्रॅफिक डायव्हर्जनच्या परवानग्या, तर आपल्याकडे वर्षभरामध्ये पावसाळ्यात काम करू शकत नाही, गणपतीमध्ये काम करू शकत नाही, नवरात्रामध्ये काम करू शकत नाही, आणि हे सगळे सोडून मग आम्हाला फेअर सीझन फक्त 3 ते 4 महिन्यांचा मिळतो. तेवढ्या वेळामध्ये आपल्याला कामं करायची असतात आणि ती सुद्धा मग त्याच्यामध्ये कॉस्ट एस्केलेशन होणार नाही, हे सगळं गोष्टी बघून ही कामं करावी लागतात. त्यामुळे ही आव्हानं आम्हाला पार पाडावी लागली. सुदैवाने अतिशय चांगली टीम MMRDA मध्ये होती आणि या प्रत्येकाचं हे आव्हान त्या प्रत्येकाने स्वीकारलं. मग प्रकल्पग्रस्तांशी पेशंटली डायलॉग करण्यापासून ह्या सतत दिल्लीमध्ये जाऊन सगळ्या केंद्र शासकीय ज्या संस्था आहेत त्यांच्याशी वारंवार संवाद साधून त्यांचा विश्वास संपादन करून ह्या जागा मिळवण्यापर्यंत बऱ्याचशा गोष्टी आम्ही केल्या. आणि त्याच्यामुळे जे सुरुवातीला नॉन स्टार्टर असणारे हे सगळे जे प्रकल्प होते ते हळूहळू पूर्ण झाले आणि त्याचं एक खूप समाधान मला आणि माझ्या सगळ्या टीमला.